अदृश्य होणाऱ्या नाण्याची जादू मी मगाशीच तुम्हाला दाखवली. तीच जादू आता अजून आपण जवळनं बघूया. याकरता पाहिजे एक ट्रान्सपरंट काचेचा ग्लास, थोडं पाणी, एक नाणं व ड्रॉपर. पहिले आपण नाण्याच्या वरती काचेचा ग्लास ठेवूया. मगाशी केलं अगदी तसंच. आणि मग त्यामध्ये पाणी भरूया. जादू तर तुम्हाला माहितीच आहे. नाणं अदृश्य होतं. हे आहे लाईट रिफ्रॅक्शनमुळे. हे देखील तुम्हाला माहिती आहे. पण आता अदृश्य नाण्याला परत बोलवूया आपण. ही जादू कशी करायची? याकरता आपण नाण्यावरती थोडंसं पाणी टाकू आणि मग काचेचा ग्लास त्याच्यावर ठेवूया. आता नाणं दिसतंय आपल्याला, म्हणजे अदृश्य नाही होते. म्हणजे जादूच्या आत अजून एक वेगळी जादू. पण आता घडतंय नक्की काय? नाणं दिसतंय कसं काय आपल्याला? मगाशी तर काहीच कळत नव्हतं, अदृश्य होतं. पण आता तर नाणं दिसतंय. आणि हे काय, एक नाही, तीन तीन नाणी दिसत आहेत. म्हणजे आपल्याकडचे पैसे वाढलेत का? परत एकदा नीट परखून बघूया. आपण लेझर पॉइंटरनी जर का नाण्यावरती लाईट मारला तर तिन्ही नाण्यांवरती लाईट पडतोय. काहीतरी गडबड आहे. लाईट नक्की कसा चालतोय बघूया. पाण्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकू आणि ढवळून घेऊ. मग परत लेझर पॉइंटर घेऊया आणि नाण्यावरती त्याचा लाईट प्रकाश मारू. आता आपल्याला 3 वेळा दिसतोय एक नाणं आणि 3 जागी लाईट कसा चाललाय हे पण दिसेल. ते बघा. घडतंय काय ते समजून घेऊया. इथे 3 नाणी दिसत आहेत आपल्याला. म्हणजे खरं तर एकच नाणं आपल्याला 3दा दिसतंय. ते देखील रिफ्रॅक्शनमुळे. प्रकाश हा वेगवेगळ्या पद्धतीने बाहेरच्या बाजूला येतोय, म्हणजे आपल्या नजरेपर्यंत येतोय. म्हणून मग आपल्याला नाणं हे 3 वेगळ्या प्रकारे दिसतंय. म्हणजे खालती, मध्यभागी व वरती असं आपल्याला 3 नाणी वाटतात. आणि हे आहे प्रकाश किरणांमुळे आणि त्याच्या रिफ्रॅक्शनमुळे. जादू नाही, हे तर आहे लाईट रिफ्रॅक्शन.